नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा. आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, आज आपण ज्या विषयाबद्दल बोलणार आहोत तो फक्त परदेशात सुरू असलेल्या युद्धाचा विषय नाही, तर त्याचा थेट परिणाम भारतातील सामान्य माणसाच्या स्वयंपाकघरावर होत आहे. होय मित्रांनो, अमेरिका आणि इराण यांच्यात मिडल ईस्टमध्ये सुरू असलेल्या संघर्षाची झळ आता भारतापर्यंत पोहोचू लागली आहे आणि त्याचा सर्वात मोठा परिणाम दिसतो आहे गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, मिडल ईस्टमध्ये युद्ध सुरू आहे, पण त्याचा भारतातल्या गॅस सिलेंडरशी काय संबंध? चला तर मग ही संपूर्ण गोष्ट अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. मित्रांनो, मिडल ईस्ट म्हणजेच आखाती देश. जगातील सर्वात मोठे तेल आणि गॅस उत्पादन करणारे देश इथं आहेत. इराण, सौदी अरेबिया, कतार, कुवेत, UAE या देशांमधूनच जगभरात तेल आणि LPG गॅस मोठ्या प्रमाणात निर्यात केला जातो. भारतही याला अपवाद नाही. भारतामध्ये वापरला जाणारा मोठा टक्का LPG गॅस हा या आखाती देशांमधून आयात केला जातो. पण जेव्हा या भागात युद्ध किंवा तणाव निर्माण होतो, तेव्हा सर्वात आधी परिणाम होतो तो तेल आणि गॅसच्या वाहतुकीवर. जहाजांची ये-जा कमी होते, सुरक्षेचे धोके वाढतात आणि पुरवठा साखळी विस्कळीत होते. याच कारणामुळे सध्या गॅसचा पुरवठा अनेक देशांमध्ये प्रभावित झाला आहे आणि त्याची झळ आता भारतामध्येही दिसू लागली आहे. मित्रांनो, अलीकडच्या काही दिवसांमध्ये भारतातील अनेक शहरांमध्ये गॅस सिलेंडरचा पुरवठा उशिरा होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. काही ठिकाणी लोकांना सिलेंडर मिळण्यासाठी जास्त दिवस वाट पाहावी लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारनं एक मोठा निर्णय घेतला आहे. आधी गॅस सिलेंडर बुक केल्यानंतर पुढचं बुकिंग 21 दिवसानंतर करता येत होतं. पण आता सरकारनं ही मर्यादा वाढवून 21 दिवसांवरून थेट 25 दिवस केली आहे. म्हणजे आता एका सिलेंडरनंतर दुसरा सिलेंडर बुक करण्यासाठी थोडा अधिक वेळ थांबावा लागणार आहे. आता तुम्हाला वाटेल, सरकारनं असा निर्णय का घेतला? तर यामागे एक महत्त्वाचं कारण आहे. मित्रांनो, जेव्हा बाजारात एखाद्या वस्तूची कमतरता निर्माण होते, तेव्हा काही लोक साठेबाजी करायला सुरुवात करतात. म्हणजेच जास्तीत जास्त सिलेंडर बुक करून नंतर त्याचा काळाबाजार करण्याचा प्रयत्न होतो. ही परिस्थिती टाळण्यासाठी सरकारनं बुकिंग विंडो वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. इतकंच नाही, तर केंद्र सरकारनं आणखी एक मोठं पाऊल उचललं आहे. देशात इसेन्शियल कमॉडिटीज ॲक्ट लागू करण्यात आला आहे. या कायद्याचा अर्थ काय? तर सरकार आता गॅससारख्या अत्यावश्यक वस्तूंवर थेट नियंत्रण ठेवू शकते. कोणालाही जास्त प्रमाणात साठा करून काळाबाजार करता येणार नाही. जर कोणी असा प्रयत्न केला, तर त्याच्यावर कडक कारवाई होऊ शकते. मित्रांनो, आता प्रश्न असा आहे की हे संकट नेमकं किती दिवस चालू राहू शकतं? याचं उत्तर थोडं गुंतागुंतीचं आहे. कारण हे सगळं अवलंबून आहे मिडल ईस्टमध्ये सुरू असलेल्या तणावावर. जर अमेरिका आणि इराण यांच्यातील परिस्थिती लवकर शांत झाली, तर गॅस आणि तेलाचा पुरवठा पुन्हा सुरळीत होऊ शकतो. पण जर हा संघर्ष वाढत गेला, तर त्याचा परिणाम जगभरातल्या तेल आणि गॅसच्या किमतींवर दिसू शकतो. आणि त्याचा थेट परिणाम भारतासारख्या आयात करणाऱ्या देशांवर होऊ शकतो. मित्रांनो, ही परिस्थिती हाताळण्यासाठी भारत सरकारही अनेक स्तरांवर काम करत आहे. सरकार पर्यायी देशांमधून गॅस आयात करण्याचा प्रयत्न करत आहे. तसंच देशातल्या गॅस साठ्याचं व्यवस्थापन अधिक काळजीपूर्वक केलं जात आहे, जेणेकरून सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागू नये. या संपूर्ण घटनेतून आपल्याला एक गोष्ट समजते. जगाच्या एका कोपऱ्यात घडणारी घटना कधीकधी हजारो किलोमीटर दूर असलेल्या देशांवरही मोठा परिणाम करू शकते. आज मिडल ईस्टमध्ये सुरू असलेला संघर्ष भारतामध्ये स्वयंपाकघरातील गॅसपर्यंत पोचला आहे. म्हणूनच जागतिक राजकारण आणि अर्थव्यवस्था आपल्या दैनंदिन आयुष्याशी किती जवळून जोडलेली आहे, हे या घटनेतून स्पष्ट होतं. मित्रांनो, तुमच्या शहरात गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर होतो आहे का? की तुम्हालाही उशिराचा अनुभव येतो आहे? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा.
आणि अशीच महत्त्वाची माहिती आणि रोचक गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या प्रो कॅपिटल मोटिवेशनल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या आणि रोचक विषयासह. धन्यवाद.